मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्सच्या सीरीजमधला आजचा क्लास 24 आणि यामध्ये आपण पाहणार आहे हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूल, अँग्युलर डायमेन्शन टूल, सेगमेंट डायमेन्शन टूल आणि टूल एक कॉल आउट टूल, ते पण डिटेलमध्ये. आणि याच्या अगोदर क्लासमध्ये आपण पाहिला आहे पॅरलल डायमेन्शन टूल, तो पण डिटेलमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल, याचं कारण मी तुम्हाला समोर सांगतो. तर चला पाहूया मग आपण हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूल. आता हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूलचा यूज आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायमेन्शन मेजर करण्यासाठी होतो. कसे? तर आपण काय करू, इथून रेक्टँगल घेऊ आणि अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ केलो. आता तुम्हाला माहितीच आहे की हे हॉरिझॉन्टल आणि हे व्हर्टिकल. आणि त्यानंतर आपण आपण काय करू, टेक्स्ट टूलच्या खाली जो आपल्याला मिळतो पॅरलल डायमेन्शन टूल, याचा फ्लायआउट ओपन करू, म्हणजे कॉर्नरवरती क्लिक करू आणि इथून हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूल सिलेक्ट करू. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथे कशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे, तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. सॉरी, मी काय करतो, डिलीट करतो. आणि परत आपण काय करू, इथून टूल सिलेक्ट केला, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डायमेन्शन टूल, आणि अशा प्रकारे इथून याला ड्रॅग केलं आणि इथून सोडून दिलं. तर आपल्याला अशा प्रकारे हॉरिझॉन्टल मेजरमेंट करता येते. आणि तुम्हाला इथे वेगळंच काही युनिट दिसत असेल. युनिट अशा प्रकारे का दिसत आहे, कारण आपण US इंजिनिअरिंग स्टाईलमध्ये आपण याला घेतलाय. जर तुम्ही इथे डेसिमलमध्ये घेतलं तर आपल्याला हे बरोबर 4.09 इंचेसमध्ये येते. आता इंचेसमध्ये कसं येते, तर हे प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शनमध्ये तुम्हाला कळेल. आणि हेच मी पूर्ण ऑप्शन तुम्हाला मागच्या क्लासमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे. म्हणून तुम्हाला तो क्लास पाहावाच लागेल, तेव्हाच कुठे तुम्हाला हे ऑप्शन कळतील. आणि या क्लासमध्ये मी परत हे ऑप्शन तुम्हाला सांगणार नाही. फक्त या टूलचा यूज कसा होतो ते सांगणार आहे. म्हणजेच आता हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल आहे, यानंतर अँग्युलर आहे आणि त्यानंतर सेगमेंट आहे. या तिन्ही टूलमध्ये सिमिलर पूर्ण ऑप्शन आहे. म्हणून तर तुम्ही याच्या अगोदरचा क्लास 23 पाहून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला हॉरिझॉन्टल डायमेन्शन मेजर करता येते. त्याचबरोबर असं इथून पॉईंट दिला आपण आणि इथे येऊन सोडला, तर अशा प्रकारे आपल्याला व्हर्टिकल डायमेन्शन मोजता येतं. आणि तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न पडला असेल, जर तुम्ही पॅरलल डायमेन्शन टूलचा व्हिडिओ पाहिला असेल तर, की पॅरलल आणि हॉरिझॉन्टल डायमेन्शन मध्ये असा कोणता डिफरन्स आहे, इथं दोघे सेमच दिसत आहे, तर मग असा डिफरन्स कोणता राहील? तर मित्रांनो, एक डिफरन्स आहे, तर तुम्हाला सांगतो. आता करू, आपण याला डिलीट करू आणि त्यानंतर परत एक रेक्टँगल घेऊ अशा प्रकारे. आणि त्यानंतर काय करू, आपण पॉलिगॉन टूलवरती जाऊ आणि इथे पॉईंट्स ऑफ साईड 3 देऊ. आणि अशा प्रकारे आपण एका ट्रायंगल ड्रॉ करू. आणि काय करू, आता आपण घेतला कोणता, हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूल. जेव्हा आपण हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूल घेतो, तेव्हा आपल्याला फक्त अशा प्रकारे स्ट्रेट लाईनच हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल मेजरमेंट करता येते. अशा प्रकारे आपल्याला हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल स्ट्रेट लाईनच मेजरमेंट करता येते. आणि पण जर तुम्हाला अशा प्रकारे याचं मेजरमेंट करायचं असेल, तर आपण या टूलचा यूज करू शकत नाही, म्हणजे हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल टूलचा आपण यूज करू शकत नाही. कारण हे असं त्याचं मेजरमेंट असं येईल, असं तो मेजर करेल, म्हणजे स्ट्रेट लाईनच मेजर करेल. त्याकरिता आपल्याला पॅरलल, म्हणजे आपण आता परत फ्लायआउट ओपन करू आणि पॅरलल डायमेन्शन टूल घेऊ आणि अशा प्रकारे इथून इथे ट्रॅक करू. आता याचं प्रॉपर त्यानं मेजरमेंट करून दिलं आहे. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे इन्क्लाइन वगैरे असे शेप्स असले, तर त्याला आपल्याला पॅरलल डायमेन्शन टूलचा यूज करावा लागेल. आणि स्ट्रेट लाईन करायचं असेल तर तुम्ही इथे हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूलचा यूज करू शकता. तर अशा प्रकारे या टूलचा यूज होतो. याला करू आपण डिलीट करू. आणि त्यानंतर आता टूल दिसते आपल्याला अँग्युलर डायमेन्शन टूल. अगोदर मी याची झूम लेवल 2 हाईट करतो आणि त्यानंतर अँग्युलर डायमेन्शन टूल याचा यूज काय होतो, तर परत आपण काय करू, इथून अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करू. आता रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर ही लाईन आणि ही लाईन यामध्ये तुम्हाला कितीचा अँगल दिसत आहे, 90चा अँगल दिसत आहे. आता हे तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे की 90चा अँगल आहे. पण समजा आता मी काय करतो, इथून पॉलिगॉन टूल घेतला अशा प्रकारे आणि 3 साईडचा आपण असा ट्रायंगल ड्रॉ केला. इथे पॉईंट्स वर साईड 3 दिल्या आणि अशा प्रकारे ट्रायंगल ड्रॉ केला. पण तुम्हाला हा माहिती आहे की हा अँगल कितीचा असू शकतो. त्याकरिता अशा प्रकारचे अँगल मेजर करण्यासाठी करिता आपल्याला अँग्युलर डायमेन्शन टूलचा यूज करावा लागेल. तर याचा फ्लॅग आपण परत ओपन करू आणि अँग्युलर डायमेन्शन टूल अशा प्रकारे क्लिक करू. आणि त्यानंतर या पॉईंट पासून अशा प्रकारे आपण ड्रॅग करू आणि अशा प्रकारे असं वर घेऊन जाऊ. तर इथे तुम्हाला दिसत असेल. याची काय करू, आपण थोडीशी फॉन्ट साईज कमी करू. यावरती क्लिक करायचं
काय करायचं आहे, टेक्स्टवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आणि इथून त्याची साईज आहे इथे कमी करायची. इथे मी काय करतो 6 फीट देतो. तर आता दिसत असेल की 4.37 इंचेस मध्ये दिसत आहे हे. किंवा एक तर हे US इंजिनिअरिंग मध्ये येत असेल. परत यावरती क्लिक करू आपण आणि हा शेप काय करू आपण डिलीट करू आणि थोडा आपण काय करू मोठा शेप घेऊ. यावरती क्लिक केलं मी आणि अशा प्रकारे आपण थोडा मोठा शेप घेतला आणि त्यानंतर अँग्युलर डायमेन्शन टूल परत सिलेक्ट केला. अशा प्रकारे आपण याला ड्रॅग केलं आणि असं मेजर केलं आणि क्लिक करून सोडून दिला. तर 53.62 मध्ये तुम्हाला इथे किती दिसत आहे, अँगल दिसत आहे. सॉरी, इंचेस मध्ये नाही, डिग्री मध्ये अँगल दिसत आहे तुम्हाला. आणि ऑफकोर्स डिग्री मध्ये आपल्याला अँगल मिळत असतो. तर बाकी ऑप्शन सिमिलर आहे. तर अशा प्रकारे आपण याची जे अँगल आहे ते आपण मेजर करू शकतो. तर यानंतरचा टूल दिसतो आपल्याला सिगमेंट डायमेन्शन टूल. परत मी याची काय करतो, झूम लेवल टू हाईट करतो म्हणजे पेज आपलं बरोबर फिट होऊन जाईल. आता सिगमेंट डायमेन्शन टूलचा यूज काय होतो, आपल्याला दोन नोड मधला डिस्टन्स मेजर करायचा असेल तेव्हा आपल्याला सिगमेंट डायमेन्शन टूलचा यूज करतो. तर काय करू आपण इथून रेक्टँगल टूल घेऊन आणि अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करू. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर शेप टूल वरती क्लिक करू आणि याला त्यानंतर याला कन्वर्ट टू कर्व या ऑप्शन वरती क्लिक करू. हा कन्वर्ट टू कर्व होईल म्हणजे आपल्याला यावरती नोट दिसतील. आणि त्यानंतर काय करू आपण, यावरती तुम्ही जर अशा प्रकारे डबल क्लिक केलं तर इथे काय होईल, एक नोड ऍड होईल. किंवा आपण प्लस वरती असं हे क्लिक करून पण नोड ऍड करू शकतो. आता मी काय केलं, डबल क्लिक केलं आणि त्यानंतर परत अशा प्रकारे डबल क्लिक केलं. तर अशा प्रकारे इथे दोन नोड तयार झाले आहेत. आणि दोन नोड तयार झाल्यानंतर मी काय करतो, अगोदर काय करू आपण, मी याला परत त्या शेप मध्ये आणलं आणि कन्वर्ट टू कार यावरती परत क्लिक केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्यानंतर इथे काय करायचं, प्लस या आयकॉनवरती क्लिक करून द्यायचं म्हणजे इथे नोड ऍड होतील. आणि परत एक वेळा क्लिक करायचं म्हणजे आणखी पण नोड ऍड होतील. आणि आता काय करायचं, आपल्याला या नोड वरून आपल्याला याला थोडंसं कर्व करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला याला कर्व करायचं आहे. किंवा या लाईन वरून पण आपण याला कर्व करू. अशा प्रकारे आपण काय केलं, याला कर्व केलं. आता काय करायचं आपल्याला, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे. किंवा आपल्याला या लाईनचं किंवा हे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे. तर आपण कसं करणार, परत आपण याचा फ्लायआउट ओपन करणार आणि सिगमेंट डायमेन्शन टूल वरती क्लिक करणार. आणि या नोट हा म्हणजे या नोट पासून आपल्याला या नोट पर्यंत मेजर करायचं आहे. तर बस इथे काय करायचं, असं सेंटर मध्ये किंवा या लाईन मध्ये कुठे यायचं, असं क्लिक करायचं आणि असं ड्रॅग करायचं वर. तर तुम्हाला याचं मेजरमेंट दिसते, जे की US इंजिनिअरिंग मध्ये आपण इथून डेसिमल मध्ये पण घेऊ शकतो. अशा प्रकारे 1.03 इंचेस मध्ये आपल्याला दिसेल. आणि त्याचबरोबर हे मेजर करायचं असलं तर या लाईन मध्ये यायचं, अशा प्रकारे आपण मेजर करू शकतो. त्याचबरोबर या लाईन मध्ये आपण अशा प्रकारे क्लिक केलं तर हे मेजर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सिगमेंट डायमेन्शन टूलचा यूज करू शकतो. जे की आपल्याला जेव्हा ऑब्जेक्ट कर्व वगैरे असला तेव्हा आपण या टूलचा यूज करू शकतो. तर त्यानंतरचा टूल आणि ही जी ऑप्शन तुम्हाला दिसत प्रॉपर्टी टूलर मध्ये, ही पूर्ण सेम आहे. तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर तो टूल दिसते आपल्याला टू लेग कॉलम. टू लेग कॉलआउट म्हणजे आपल्याला जेव्हा एखादा आपण ऑब्जेक्ट ड्रॉ केला आणि त्याला आपल्याला मार्क करायचं असलं, म्हणजे समजा मी इथे काही फ्रूट ड्रॉ केलं आणि त्याला मला द्यायचं आहे की हे ऑरेंज आहे, तर आपण या टूलचा यूज करू शकतो. आता हे टू लेग कॉल आउट आहे. तर आपण काय करू, इथे अशा प्रकारे इथे मी एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं तुम्हाला. अशा प्रकारे आपण काय केलं, सर्कल ड्रॉ केला. सर्कल ड्रॉ केला आणि परत याचा काय करू आपण, शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे याच्या आतमध्ये आणि एक सर्कल देऊ आणि याला कसा कलर फिल करू. आणि याला काय करायचं आहे, आपल्याला ब्लू कलर हे कॉल आउट द्यायचं आहे. तर मग आपण काय करू, परत त्याचा फ्लायआउट ओपन करू आणि त्यानंतर टूल एक कॉल आउट ऑप्शन वरती क्लिक करू. आणि त्यानंतर काय केलं, अशा प्रकारे तुम्ही इथे क्लिक केलं, अशा प्रकारे क्लिक केलं, ड्रॅग केलं आणि अशा प्रकारे जर केलं आणि जर तुम्ही इथे समजा आता याचा कलर कोणता केलेला, आपण ब्लू लिहू, डायरेक्ट ब्लू करून टाकू. तर अशा प्रकारे आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टला कॉल आउट म्हणजे त्याला आपल्याला मार्क करता येते. इथे समजा आपण आता काय केलं, आपण इथे दिलेला आहे, हाच आपण अशा प्रकारे इथे देऊ शकतो. म्हणजे परत काय करतो मी,
टूलवरती सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे ड्रॅग करतो आणि अशा प्रकारे ड्रॅग करतो आणि त्यानंतर तिथे तुम्हाला डायरेक्ट टेक्स्ट टाईप करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. इथे मी समजा आता रेड लिहिलं, रेड नाही येतो, रेड लिहिलं आणि ते बरोबर तुमचं टेक्स्ट अलाईन होईल. अशा प्रकारे आपण या टूलचा यूज करू शकतो. आणि या टूलचा यूज तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा डायग्राम वगैरे शो करायचे असतील त्यामधल्या नेम्स, तर आपण या टूलचा यूज करू शकतो. तर आय होप हे टूल्स तुम्हाला समजले असतील आणि याचे जे प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन आहे त्याकरिता तुम्हाला क्लास 23 पाहणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही क्लास पाहाल आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.